नमस्कार. मी डॉक्टर श्रीराम रगड, प्रेसिडेंट नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन स्टुडंट फोरम महाराष्ट्र राज्य, फॉर्मर सिनेट मेंबर MUHS नाशिक. आज निमा स्टुडंट फोरम महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहे. आपला विषय आहे वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांची परीक्षा, परीक्षेमधील सुट्ट्या आणि सुरक्षा यावर आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सर्वप्रथम आजच्या फेसबुक लाईव्हमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. सर्वांना माझा नमस्कार. यापूर्वी आपल्या आयुर्वेदाचा आराध्य दैवत भगवान धन्वंतरीला वंदन करतो. तुम्ही सर्व येत आहेत फेसबुक लाईव्हला. अनेक विद्यार्थी जोडले जातील एक मिनिटामध्ये. तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. आणि महाराष्ट्रातील सर्व MBBS, BDS, BMS, BHMS, फिजिओथेरपी, नर्सिंग, युनानी सर्व फॅकल्टीच्या सर्व माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला नमस्कार. माहिती आहे आजचा जो विषय आहे हा खूप गंभीर आहे. आणि या महाराष्ट्र नव्हे, देश नव्हे तर पूर्ण विश्वामध्ये कोविड-19 कोरोनाने पूर्णपणे थैमान घातलेला आहे. आणि त्या सर्वांना आपण स्ट्रगल करत आपल्या या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने आपल्या सर्वांची परीक्षा म्हणजे फायनल इयरची परीक्षेचं टाइम टेबल सध्या आलेलं आहे. आणि त्या धर्तीवर अनेक विद्यार्थी, पालक यांच्यामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे की कोरोनाच्या धर्तीवर कशी परीक्षा द्यायची, परीक्षेला कसं सामोरं जायचं, आणि विविध प्रश्न रोज काही ना काही नवीन येत आहे. त्यामुळे आज मी सर्वांसोबत संवाद साधणार आहे. आज जवळपास 70 ते 80 हजाराच्या वर आपल्या महाराष्ट्राचा आकडा हा वाढत चाललेला आहे. आणि महाराष्ट्राची स्थिती आणि इतर राज्यांची स्थिती याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राचा जर आपण अभ्यास केला कोविड-19 बद्दल तर खूप परिस्थिती गंभीर आहे. सर्वांनी आपण सुरक्षा घेणं गरजेचे आहे. तर आज आपण या आजच्या विषयाकडे वळूया. वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांची परीक्षा. खरं तर आता परीक्षा तर डिक्लेअर झालेली आहे. सर्वजण आपण विचार करत होतो पहिल्यापासून की परीक्षा ही जर सुरक्षा देणार नसाल, कोणत्याही प्रकारचं तुम्ही त्याच्यामध्ये आम्हाला प्रिकॉशन काय घ्यायच्यात, कोणत्या गाईडलाईन द्यायला नसाल, तर निमा स्टुडंट फोरमचं एक पहिल्यापासून स्टेटमेंट असं होतं की पहिली सुरक्षा नंतर परीक्षा. परंतु सुरक्षेच्या काही गाईडलाईन अद्यापपर्यंत मिळालेलं नाही आणि परीक्षा मात्र डिक्लेअर झाली. परवाच आपल्या महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री राज्यपालांना भेटतात. राज्यपाल हिरवा कंदील दाखवतात. परत राज्यपाल आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची भेट झाल्यानंतर लगेच बातम्याला अपडेट येतं 15 जुलै नंतर वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार. लगेच विद्यापीठ पातळीवर डिसिजन घेतले जातात आणि लगेच टाइम टेबल काय येतो आणि 16 जुलैपासून विद्यार्थ्यांच्या फायनल इयरच्या परीक्षा डिक्लेअर झाल्या. किती फास्ट, किती जलद गतीने, कोणत्या सुरक्षेच्या गाईडलाईन्स नाही, ना कोणत्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली आहे, ना कोणत्या संघटनेसोबत चर्चा केली आहे, ना कोणत्या विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत चर्चा केली आहे. तातडीने लगेच टाइम टेबल डिक्लेअर केला. बरं ठीक आहे, टाइम टेबल डिक्लेअर केला, आता परीक्षा होणार हे तय झाले. आता परीक्षा होणार, परीक्षेची सुरक्षा आणि टाइम टेबल जो आलेला आहे याबद्दल आता आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं मी या ठिकाणी सांगू इच्छितो की महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने 28/5 म्हणजे 28 मे 2020ला कॉलेजच्या इंटरनल असेसमेंट संदर्भात पत्रक जारी केलं की महाविद्यालयामध्ये जे काही विद्यार्थी असतील त्यांची इंटरनल असेसमेंट घेण्यात यावी. मग त्यांचे पेपर कसे घ्यायचे, कशा पद्धतीने घ्यायचे, त्यांच्या गाईडलाईन आपले परीक्षा नियंत्रक डॉक्टर अजित पाठक सर
त्यांनी गाईडलाईन दिल्या. त्याच्यामध्ये गाईडलाईन दिल्या की 15 जूनपर्यंत तुम्ही इंटरनल असेसमेंट कॉलेजमध्ये कंप्लीट करायच्यात आणि बिफोर द फायनल एक्झामिनेशन एखाद्या विद्यार्थ्याची इंटरनल एक्झाम राहिली असेल तर बिफोर द फायनल एक्झाम काही कारणास्तव राहिली असेल तर बिफोर द फायनल एक्झाम तुम्ही त्याची इंटरनल असेसमेंट घेऊन विद्यापीठाला कळवायची आहे. म्हणजे विद्यापीठाची इंटरनल असेसमेंटची तारीख आहे फायनल 30 जून आणि 30 जून नंतर म्हणजे आपली 15 जुलै म्हणजे 16 जुलै नंतर आपले पेपर चालू होणार आहे. इंटरनल असेसमेंट या आपापल्या कॉलेजमध्ये मला असं वाटतं चालू झालेल्या आहेत आणि त्या इंटरनल असेसमेंट व्हॉट्सअपच्या माध्यमातून, ईमेलच्या माध्यमातून कॉलेजचे सन्माननीय टीचर्स असतील ते आपल्याला क्वेश्चन पेपर पाठवत आहेत. तुम्ही उत्तरपत्रिका तयार करून त्यांना व्हॉट्सअप किंवा ईमेल करतात. अशा प्रकारे इंटरनल असेसमेंट चालू आहे. त्याचं संपूर्ण विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राने स्वागत केलं. परंतु ज्या ठिकाणी इंटरनेटच्या सुविधा उपलब्ध नाही आहेत, ज्या गावामध्ये अजूनही लाईटची व्यवस्था नाही आहे, अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना काहींकडे मोबाईलसुद्धा अँड्रॉइड मोबाईल नाही आहेत. त्यावेळी विद्यार्थ्यांना अडचण येत आहेत आणि त्यांना शेतामध्ये म्हणा किंवा एखाद्या जवळपासच्या गावाजवळ म्हणा त्या ठिकाणी जाऊन ही फोटो काढावं लागतात, त्यापर्यंत पाठवावे लागते. अशा प्रकारची परिस्थिती उपलब्ध झालेली आहे आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये विद्यार्थ्यांकडे पुस्तकांची अवेलेबिलिटी नाहीये. तरी सुद्धा महाराष्ट्रातील वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी त्यांच्या इंटरनल असेसमेंटसाठी कष्ट घेत आहेत, पेपर देत आहेत, त्यानंतर पेपर त्या ठिकाणी उत्तरपत्रिका पाठवत आहेत. मी खरोखर महाराष्ट्रातील सर्व कौतुक करतो की एवढ्या कोविड-19च्या काळात तुम्ही घरी असताना सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे विद्यार्थी म्हणून तुम्ही एक्झाम देतात. मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, 3/6/2020ला CCIMच्या गाईडलाईन्स या ठिकाणी आलेल्या आहे, सर्क्युलर आलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये इट इज मस्ट टू कंडक्ट प्रॉपर एक्झामिनेशन्स ऑफ ऑल UG अँड PG स्टुडंट्स ऑफ आयुर्वेदा, युनानी, सिद्ध संपूर्ण विद्यार्थ्यांची त्यांना परीक्षा घ्यायची त्यांनी सांगितले. कोणी सांगितलंय? CCIM, सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन यांनी 3 जूनला परिपत्र काढलेलं आहे आणि सांगितलेलं आहे सर्वांची परीक्षा घ्या. टाइम टेबल हा 2 to 4 वीक्स बिफोर तुम्ही डिक्लेअर करा. त्याप्रमाणे विद्यापीठाने टाइम टेबल डिक्लेअर केला, 1 महिन्यापूर्वी डिक्लेअर केलेला आहे. आता थेअरी आणि प्रॅक्टिकल एक्झाम ही तुम्हाला त्यांनी एक्झाम देण्यासाठी त्यांनी CCIMने गाईडलाईन दिल्यात. यांनी आता गाईडलाईन का दिल्या? त्यांनी एक वाक्य दिलंय, द एक्झामिनेशन अथॉरिटी मे ॲज सून ॲज पॉसिबल conduct the theory and practical examination of the final year of the said program and announce the result in a time bound manner so that students are able to complete this 1-year internship on time and pursue their careers without disruption as well as able to sit in all India PG entrance exam if they so desire. म्हणजे त्यांना हे सांगायचं आहे की तुम्ही ही फायनल इयरची परीक्षा तातडीने संपवा, त्यामुळे ते इंटर्नशिप विद्यार्थी लवकर कंप्लीट करतील आणि त्यानंतर पुढची जी PG एंट्रन्स आहे त्याला इलिजिबल राहतील. अन्यथा विद्यार्थी इलिजिबल होणार नाही, त्यांचं वर्ष वाया जाईल. म्हणजे PG एंट्रन्सचा CCIMने विचार केलाय, तुमचा पुढच्या भवितव्याचा विचार केलाय आणि आज तुम्हाला फायनल इयरची एक्झाम अगदी डिक्लेअर करून टाकली. आपण त्यावर पुढच्या गोष्टीवर बोलणारच आहोत. पहिले तुम्हाला सर्क्युलर मी या ठिकाणी सांगून देतो, ते महत्त्वाचे आहेत. त्यानंतर 3 जूनला लगेच प्राचार्यांना पत्र आलं. तुमचं कॉलेज, प्रत्येक महाराष्ट्रात 350 कॉलेज, MBBS, BDS, BMS, BHMS, फिजिओथेरपी, नर्सिंग, युनानी सगळ्या फॅकल्टीला प्राचार्यांना पत्र गेले, तुमचं कॉलेज हे क्वारंटाईन आहे का, कोविड-19चे पेशंट त्या ठिकाणी ठेवलेले आहेत का, तर आम्हाला लगेच कळवा, म्हणजे त्या ठिकाणी आम्ही एक्झाम घेणार नाही. असं पत्र परीक्षा नियंत्रकांनी लगेच सगळ्या प्राचार्यांना पाठवलं 3 जूनला. त्यानंतर 5 जून म्हणजे परवा, आजची 7 जून आहे, परवा दिवशी 5 जूनला विद्यापीठ उन्हाळी 2020 लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेबाबत विद्यापीठाचं सर्क्युलर पडलेलं आहे. शासनाच्या धोरणास अनुसरून व वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या आदेशाधीन राहून ही त्यांनी एक्झाम ही ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आता लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा त्यांनी प्रिफरन्स दिलेले आहेत. ते सर्वांना आता परिचित आहे, सगळ्या काही गोष्टी आलेल्या आहेत की विद्यार्थ्यांना महाविद्यालयामार्फत दिनांक 12 जून 2020 पर्यंत दुपारी 2 वाजेपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांनी हे काय करायचंय, तथापि सदर विद्यार्थ्यांचे पालकांचे निवासी शहर हे त्यांनी मागितलेल्या पर्यायांपैकी असल्याचे प्रमाणित करण्यासाठीचे दस्तऐवज विद्यार्थ्यांकडून घेऊन आपण विद्यार्थी ज्या महाविद्यालयात शिकत आहे
त्या महाविद्यालयाचे प्राचार्य अधिष्ठाता यांनी प्रमाणित करायचे. म्हणजे तुम्हाला प्रिफरन्स द्यायचे, एक्झामसाठी प्रिफरन्स द्यायचे. आणि कधीपर्यंत सोबत जोडलेला विनंती अर्ज, तिने अर्ज दिलेला आहे. यासाठी लेखी परीक्षा तुम्ही जिथे देणार आहात त्याच ठिकाणी तुमची प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे. म्हणून कोणतंही सेंटर निवडताना तुम्हाला अतिशय प्रॉपर निवडणं आवश्यक आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला लेखी देता येईल आणि प्रॅक्टिकल एक्झाम पण देता येईल. आणि त्या संदर्भात त्यांनी फॉर्म पाठवलाय. तुम्हाला तातडीने तो फॉर्म पूर्ण भरायचा आहे, तुमच्या प्राचार्यांना द्यायचा आहे. त्यांनी एक्झामिनेशन सेंटर सुद्धा मला असं वाटते त्यांनी डिक्लेअर केलेले आहेत. आणि ही जी यादी आहे विद्यार्थ्यांची यादी अर्ज 12 जून 2020 पर्यंत दुपारी 2 वाजेपर्यंत विद्यापीठाला मेल करायचे आहेत. पत्रकानुसार परीक्षा केंद्राची निवड करतील त्याच परीक्षा केंद्रावर त्याला प्रात्यक्षिक परिस्थिती उपस्थित राहावे लागेल. तसेच विद्यार्थ्यांनी दिलेल्या पर्यायांपैकी परीक्षा केंद्र न मिळाल्यास स्वतःच्या महाविद्यालयात परीक्षा केंद्र असेल. म्हणजे बघा, तुम्ही त्या ठिकाणी प्रिफरन्स दिले आणि जर तुम्हाला त्या महाविद्यालयात जागा भेटली नाही तर तुमच्या महाविद्यालयात परीक्षा घ्यावी लागेल, अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि कोणत्याही प्रकारे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बोलू नये असंही सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्यांचे एक्झाम फॉर्म भरायचे राहिले त्यांनी चिंता करायची नाही. तुमची यादी ही महाविद्यालयाने विद्यापीठाला पाठवलेली आहे. त्यांनी अशा प्रकारे आतापर्यंत 5 तारखेपर्यंत परिपत्रक दिलेलं आहे, फॉर्म दिलेला आहे. त्या पद्धतीने सर्वांनी परीक्षा सेंटर हे निवडायचे आहेत. ही यादी आहे, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ही सर्व यादी त्यांनी दिली. नेम, कॉलेज कोड सगळं काही त्यांनी दिले. ते कॉलेजची नावं दिलेत. जवळपास 74 कॉलेजची नावं या ठिकाणी BMS थेरी एक्झामिनेशन सेंटर वेअर समर 2020 एक्झामिनेशन इज शेड्यूल. हे फक्त BMS UGचं आहे. PG साठी एवढे कॉलेजची व्यवस्थापन ही बघावी लागेल, परंतु हे UG साठी सगळे कॉलेज त्यांनी दिलेले आहेत. त्यानंतर त्यांनी 5 तारखेला टाइम टेबल डिक्लेअर केला. सगळं फायनल इयरचे विद्यार्थी आता एक्झाम कशी घेणार, कशा प्रकारे घेणार, त्या पद्धतीने त्यांनी फेज दिलेत. फेज 1, फेज 2, फेज 3. आता फेज फर्स्टमध्ये फायनल इयरची एक्झाम कंडक्ट करताय. याचं कारण असं आहे की त्यांची पुढे PG एंट्रन्स त्यांना देण्यात यावी म्हणून ते सर्व देत आहेत. त्यानंतर मग आता सेकंड इयरची परीक्षा होणार, मग फर्स्ट इयर परीक्षा होणार, असे सेकंड फेज, थर्ड फेज यामध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि जे त्यामध्ये मेन्शन केलं तर फर्स्ट वैद्यकीय म्हणजे विद्यार्थी वगळून म्हणजे फर्स्ट MBBS वगळून असा तो उल्लेख होता. म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर सगळ्यांच्या परीक्षा होणार असं विद्यापीठाने कळवलेलं आहे. आता 2020 आपली जी एक्झाम आहेत फेज वाईज घेणार. या प्रकारे त्यांनी 6 तारखेला पत्र काढले विद्यापीठाने 6/6/2020 आणि त्यांनी हेल्पलाईन दिलेली आहे. जर तुम्हाला काही अडचण असेल, प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ईमेल ID दिलेत आयुर्वेद, युनानी सगळ्या फॅकल्टीला, मेडिकल, डेंटल, आयुर्वेद, होमिओपॅथी, अलाइड नर्सिंग सगळ्यांसाठी UG PD साठी संपूर्ण ईमेल ॲड्रेस त्या ठिकाणी दिलेला आहे. तर त्याला आपली हेल्पलाईन तुमचे काही सजेशन्स असतील ते त्यांनी मागवलेत आणि तुम्हाला सर्वांना त्यांनी काय सजेशन असतील ते पाठवा अशा प्रकारे हेल्पलाईन दिलेली आहे. आता मी मुख्य मुद्द्यावर येतो. वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांची परीक्षेमध्ये सुट्टी आणि सुरक्षा. आता विद्यार्थ्यांसोबत, पालकांसोबत, कोणत्या संघटनेसोबत तुम्ही चर्चा केली नाही, विद्यापीठाने केलेली नाही, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी केलेली नाही, राज्यपालांनी काही कोणत्या प्रकारचं कोणासोबत संवाद हा घडवून आणलेला नाही. त्यांनी सांगितलं होतं विद्यापीठाने आम्ही पालकांसोबत संवाद साधू, संघटनेसोबत संवाद साधू, विद्यार्थ्यांसोबत संवाद साधू, पण संवाद साधला नाही. मग आता परीक्षा तर झाल्या, ह्या डन झालं, परीक्षा आहे त्यांनी डिक्लेअर केला. पण टाइम टेबल जो डिक्लेअर केला 16 तारखेपासून त्यांनी टाइम टेबल दिला. एकही दिवस त्याच्यामध्ये सुट्टी नाहीये. 16, 17, 18, 19, 20, 21, 22 लगातार कंटिन्यू त्यांनी 7 दिवस पेपर ठेवलेले आहेत, इन्क्लुडिंग संडे. रविवारी सुद्धा तुम्ही सुट्टी दिलेली नाही. असं का केलं, कशासाठी केलं, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. एकही दिवस सुट्टी दिलेली नाहीये. संडेला सुद्धा त्यांनी सुट्टी दिलेली नाहीये. मला एक आठवण झाली. मला 2015 साली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने जे एक टाइम टेबल डिक्लेअर केला होता, त्यावेळेस मी नाशिकला असताना, नाशिक सेवा संघामध्ये इंटर्नशिपला असताना मागच्या वर्षी 2016 साली त्यांनी टाइम टेबल डिक्लेअर केला. पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये जी सुट्टी आहे त्यासाठी त्यांनी सुट्टी दिली नव्हती आणि त्यावेळेस निमा स्टुडंट फोरम महाराष्ट्र राज्याने आंदोलन केलं होतं. आमची मागणी अशी होती
परीक्षेचा पॅटर्न 2015ला असा होता, अॅनाटॉमी 1 झालं की सुट्टी, अॅनाटॉमी 2 झाली की सुट्टी. समजा शल्य 1 झालं की सुट्टी, शल्य 2 झाली की सुट्टी. परंतु 2016ला जे काही विद्यापीठाने टाइम टेबल लावला त्याच्यामध्ये मागच्या वर्षी जो टाइम टेबल होता प्रत्येक पेपरमध्ये सुट्टी ती कॅन्सल केली आणि अॅनाटॉमी 1 नंतर अॅनाटॉमी 2 नंतर सुट्टी. म्हणजे पेपर 1 पेपर 2 झाल्यानंतर एक सुट्टी अशी ठेवली होती. आणि त्यावेळेस निमा स्टुडंट फोरम महाराष्ट्र राज्याने 30/1/2016 रोजी होतं दिलं. त्याच्यामध्ये मेन्शन केलं होतं की प्रत्येक विद्यार्थ्यांना पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये सुट्टी असावी. 2016ला पत्र दिलं होतं. आणि 16ला पत्र दिल्यानंतर त्यावेळेस जे सीओई होते परीक्षा नियंत्रक, जे आता रजिस्ट्रार आहे डॉक्टर कालिदास चव्हाण सर, यांना आम्ही भेटायला गेलो होतो. त्यावेळेस 150 विद्यार्थी प्रत्येक कॉलेजचे GS आणि ते नेतृत्व मी त्या ठिकाणी करत होतो. ते परिपत्रक काय पदाधिकारी सर्च घोलप आता परिपत्रक टाकतील त्यावेळेस आम्ही पत्र दिलं होतं विद्यापीठाला की बाबांनो प्रत्येक पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये ही सुट्टी पाहिजे. जर पेपर 1 पेपर 2 मध्ये सुट्टी नसेल तर विद्यार्थ्यांना पूर्णपणे आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना मॉडर्न आयुर्वेद दोनही वाचायचं. त्याचं नियोजित वेळेत रिव्हिजन प्रॉपर होत नाही, त्यामुळे मुले नापास होतात, मानसिक खच्चीकरण होतं, विद्यार्थ्यांचं वाचन पूर्ण होत नाही, विद्यार्थी घाबरून जातात, मानसिक दडपण वाढतं, मानसिक संतुलन बिघडतं. काही जण पेपरलाच जात नाही अभ्यास न झाल्यामुळे, काही व्यसनांच्या आहारी जातात, काही मानसिक आजारांना बळी पडतात, काही तर त्या स्ट्रेसच्या वातावरणामध्ये सुसाईड सुद्धा करतात. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. तर तुम्ही पेपर 1 पेपर 2 मध्ये तर कमीत कमी सुट्टी द्या. आणि अशा प्रकारे त्यावेळेस परीक्षा नियंत्रक डॉक्टर कालिदास चव्हाण सर होते, रजिस्ट्रार डॉक्टर काशीनाथ गरकड सर होते आणि डॉक्टर अरुण जामकर सर होते. त्यावेळेस नाशिकच्या संपूर्ण सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालय असेल, आयुर्वेद सेवा संघ असेल, सगळे विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्रातून एकवटले होते. 2015 साली 2016ला जे पत्र आम्ही दिलं होतं आणि त्या वर्षी टाइम टेबल डिक्लेअर झाला होता. आणि त्यावेळेस टाइम टेबल जो डिक्लेअर झाला होता त्याच्यामध्ये सुट्टी नव्हती. जेव्हा आम्ही आंदोलन केलं त्यानंतर सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आणि प्रत्येक पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये सुट्टी मिळवली. ही निमा स्टुडंट फोरमने BMS साठी केलं होतं. परंतु याचा फायदा असा झाला MBBS BDS BHMS फिजिओथेरपी नर्सिंग युनानी सगळ्या फॅकल्टीला प्रत्येक पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये सुट्टी मिळाली. ते जे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही बघा, पत्रक पाठव. पत्रक जे आहे आम्ही जे पत्र दिलं होतं बघा, प्रति आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक वैद्यकीय शाखेच्या प्रत्येक पेपरला 1 दिवसाची सुट्टी मिळण्याबाबत 30/1/2016 त्याचे फोटो सुद्धा तुम्हाला आता या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला दिसतील, ते तुम्ही बघा. आणि 2015च्या पेपरमध्ये जशी सुट्टी होती तशीच 2016 साली सुट्टी मिळाली. हे निमा स्टुडंट फोरमने करून दाखवलं. आणि यावेळेस सुद्धा सांगतो प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला सुट्टी मिळणार आणि ती देण्यासाठी निमा स्टुडंट फोरम महाराष्ट्राचे प्रयत्न करणार. त्यानंतर कुलसचिव यांनी पत्रक दिलं होतं निमा स्टुडंट फोरम महाराष्ट्र फेसबुकला टाकतोय, टाकलं का? फेसबुकला टाकतोय. तुम्ही बघा 3/3/2016 रोजी पार पाडलेल्या बैठकीत त्या ठिकाणी आम्हाला परिपत्रक देण्यात आलं आणि सुधारित वेळापत्रक जाहीर केलं. हे निमा स्टुडंट फोरममुळे 2016 पासून आज तगायत 2020 पर्यंत पेपर 1 पेपर 2 मध्ये सुट्टी आहे. 2015 पूर्वी तसा पॅटर्न नव्हता. पेपर 1 पेपर 2 झाल्यानंतर सुट्टी असायची. आता मात्र निमा स्टुडंट फोरममुळे पेपर 1 नंतर सुट्टी, परत पेपर 2 नंतर सुट्टी. आणि आता जे टाइम टेबल आता आलेलं आहे याच्यामध्ये सुट्टी मिळवण्यासाठी निमा स्टुडंट फोरमचा स्टँड आहे की परीक्षेमध्ये सुट्टी पाहिजेच. भले ती सुट्टी कशी द्यायची, काय द्यायची, कशा प्रकारे द्यायची ते तुम्ही ठरवा. आता याच्यामध्ये प्रश्न असा आहे की विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर दिलीप म्हैसेकर सर, रजिस्ट्रार डॉक्टर कालिदास चव्हाण सर यांच्यासोबत मी चर्चा केली की एक्झाम डिक्लेअर केली, विद्यार्थ्यांना सुरक्षा देणं महत्त्वाचे आहे, विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये सुट्टी देणं आवश्यक आहे, तर त्या दृष्टिकोनातून आम्हाला सुट्टी द्यावी अशी विनंती आहे. तर आदरणीय कुलगुरूंनी सांगितलेलं आहे की तुमच्या विद्यार्थ्यांचे जे काय सजेशन असतील सुरक्षेबाबत, परीक्षा कशी घ्यावी, कशा प्रकारे घ्यावी, त्यामध्ये काय काय तुम्हाला पाहिजे या सगळ्या सूचना मला पाठवा. मी स्वतः त्याच्यामध्ये कशी प्रिकॉशन घेता येईल, सुट्टीचं काय करता येईल. फर्स्ट फेजमध्ये आता ही पहिली परीक्षा घेतो आम्ही, सेकंड फेजमध्ये अजून परीक्षा घ्यायची आहे, थर्ड फेजमध्ये तिसरी परीक्षा घ्यायची आहे. तर कसं करायचं, एवढ्या परीक्षा लांबणार किती दिवस, असं त्यांनी प्रश्न विचारला.
मग त्यावेळेस आपल्याला काय सजेशन द्यायचे, असं करता येईल का? सकाळी 10 ते 1 पेपर ठेवायचा, दुसऱ्या बॅचचा दुपारी 2 ते 5 पेपर ठेवायचा. म्हणजे काय होईल, एक दिवसाची सुट्टी देता येईल, सायमल्टेनियसली दोन्हीही त्या ठिकाणी पेपर 2 बॅचचे पेपर होतील आणि सुट्टी मात्र मिळेल. परंतु प्रश्न असा उपस्थित झाला की सगळे विद्यार्थी एका ठिकाणी एकत्र येतील, ते हॉस्टेलला सगळे जमतील आणि मग विद्यार्थ्यांची परत सुरक्षेचा प्रॉब्लेम उपस्थित होईल. त्याच्यामुळे त्यांनी पहिलं फायनल इयर डिक्लेअर करून टाकलं. परंतु आपण विद्यापीठाला सूचना देणार आहोत की तुम्ही सुरक्षा कशी घ्यायची, काय करायची. सगळे मेडिकल स्टुडंट आहेत, आम्हाला सर्वतोपरी माहिती आहे. तुम्ही सेंटरला आम्हाला सुरक्षा द्या. अजून सुरक्षेचं जे काही वेळापत्रक तुम्हाला वाटतंय, ज्या गाईडलाईन्स वाटतात त्या तुम्ही जाहीर करा आणि त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करू. परंतु परीक्षेमध्ये आपल्याला सुट्टी असणं आवश्यक आहे आणि पेपरमध्ये सुट्टी हवीच, हा नियमानुसार बरोबर स्टँड आहे. अन्यथा सुट्टी नसेल तर विद्यार्थ्यांना प्रॉपर रिव्हिजन करता येणार नाही. एकतर 4-5 महिने लेक्चर झालेलं नाही, ऑनलाईन कोचिंग झाले, त्याच्यामध्ये प्रत्येकाकडे इंटरनेटची सुविधा उपलब्ध नव्हत्या किंवा अनेक अडचणी होत्या, त्यामुळे त्याच्यातही शिक्षण झालेलं नाही आहे आणि पुस्तकं अवेलेबल नाही आहे. त्याच्यामुळे आपण विद्यापीठाच्या सातत्याने संपर्कात आहोत, त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता करू नये. आता सुरक्षेचा प्रश्न आहे. सुरक्षा संदर्भामध्ये आपण आपला सुरक्षा न देता आपल्याला विद्यापीठाने, एक मिनिट, अरे हे कुठे परिपत्रक टाइम हे दिलेलं, सुरक्षा न देता तुम्ही टाइम टेबल डिक्लेअर केला तर त्यासाठी आपल्याला सजेशन द्यायचे आहेत. तर निमा स्टुडंट फोरमने 30 मेला विद्यार्थ्यांना सुरक्षा हवी आहे त्या संदर्भामध्ये पत्र दिलं होतं विद्यापीठाला. आदरणीय कुलगुरूंना पत्र दिलंय, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना दिलंय, राज्यपालांना दिलंय, मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय, डायरेक्टरांना पत्र दिलेलं आहे, सर्वांना पत्र दिलेलं आहेत, कुलसचिवांना पत्र दिलेलं आहे, परीक्षा नियंत्रकांना पत्र दिलंय, आयुर्वेदाचे डीन जे आहेत त्यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे की विद्यार्थ्यांना विदाऊट सुरक्षा तुम्ही एक्झाम घेऊ शकत नाही. तुम्ही जर सुरक्षा देणार नसाल, तुम्ही जर परीक्षेला सुट्टी देणार नसाल तर संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी हे परीक्षेवर बहिष्कार टाकतील. हे सर्व विद्यापीठाने या निवासस्थानच्या फेसबुक लाईव्ह मधून मी सांगू इच्छितो आहे की विद्यार्थ्यांना इथे डिप्रेशनमध्ये आहेत, विद्यार्थ्यांना सहकार्य करणं आवश्यक आहे. त्यामध्ये सुट्टी नाही, सुरक्षा नाही, पालक चिंताग्रस्त आहेत. कशासाठी 8 तास? अनेक भले इतर राज्यामध्ये टाइम टेबल डिक्लेअर केला असेल, मान्य आहे, त्या ठिकाणी परीक्षा त्या ठिकाणची कोविड-19ची परिस्थिती वेगळी आहे आणि महाराष्ट्राची परिस्थिती सुद्धा वेगळी आहे. मग आपण त्यांना जे पत्र दिलं होतं 30/5/2020ला की टाइम टेबल डिक्लेअर करा, परीक्षेबाबत तातडीने निर्णय घ्या, त्यावेळेस आपण त्यांना सांगितलं होतं सोशल डिस्टन्स कशा प्रकारे पालन करावं याच्या गाईडलाईन्स द्या. नंबर 2, बसल्यानंतर N95 मास्क, PPE किट, अजून तुम्ही काय सुरक्षा देणार आहात? एका वर्गामध्ये जर प्रत्येक वर्षी पेपरला 30 जण बसतात तर यावेळेस किती जण बसणार आहे? 15 बसणार आहेत का 10 बसणार आहेत का 5 बसणार आहेत? मार्गदर्शन करा ना, गाईडलाईन तर देणं आवश्यक आहे. तर विद्यापीठात मी सातत्याने संपर्कात आहे, विद्यापीठ हे आपल्याला गाईडलाईन देणार आहे. आपण परत आपल्या ज्या मागण्या आहेत, पेपरमध्ये सुट्टी पाहिजे, त्यानंतर सुरक्षा पाहिजे, जर तुम्ही सुट्टी आणि सुरक्षा देणार नसाल तर कॅन्सल करा परीक्षा, अशी सुद्धा मागणी निमास्टोम फोरमची आहे. त्याच्यामुळे आपण पत्रक हे सोमवारी मंगळवारी देणार आहोत. तुमच्या सूचना तुम्ही sf@nimamsb.org या मेलला पाठवा आणि सध्या थोडक्यात सूचना पाठवा. एकच मेल वारंवार सगळ्यांनी पाठवू नका, प्रत्येक सूचनांचा आम्ही अभ्यास करतो आहोत, त्यामुळे चिंता करू नका. लॉकडाऊनच्या काळामध्ये तिसरी आम्ही सूचना दिली होती की लॉकडाऊनच्या काळात सध्या बरेचसे विद्यार्थी गावाकडे गेलेले आहेत, त्यांना परीक्षेला येण्यासाठी प्रवास करावा लागणार आहे. काही विद्यार्थी रेड झोनमधून आलेले असतील, त्यांना क्वारंटाईन करावं लागणार. तसेच प्रवासादरम्यान एखाद्या विद्यार्थ्याला कोरोना बाधित झाल्यास त्यात जबाबदार कोण? त्याचं उत्तर त्यांनी असं दिलेलं आहे की आता त्यांनी जवळचे सेंटर दिलेत. एखादा समजा पुण्याचा विद्यार्थी आहे, तो नागपूरला गेला असेल गावी, तर नागपूरच्या सेंटर त्यांनी परीक्षा द्यायची. पण नागपूरच्या सेंटरला जर तो खेड्यागावातला विद्यार्थी असेल, जर तो नागपूरच्या सेंटरला जाण्यापूर्वी मध्ये जे काय 50-100 किलोमीटरचं अंतर आहे, तो कशा प्रकारे पार करणार आहे? त्याला त्याच्यामध्ये कोरोनाची लागण झाली, त्या ठिकाणी त्याला रोज येणं जाणं परवडणार आहे का? एखाद्या विद्यार्थ्याला कंटिन्यू 7 दिवस परीक्षा द्यायची, येणं जाण्याचा दिवस जाणार, पण तिथं राहायचं म्हटल्यानंतर त्या सेंटर नागपूरच्या तिथं राहण्याची व्यवस्था काय करणार? त्याची मेसची व्यवस्था काय करणार? त्याला तिथं राहायचं म्हटल्यानंतर कोणी आता नवीन खोली उपलब्ध करून देणार आहे का? कोणी त्या ठिकाणी बाहेरचा आलेला विद्यार्थ्याला राहता येणार आहे का? या सगळ्या गोष्टी
त्या ठिकाणी याचा विचार तुम्ही करणं आवश्यक आहे, हे सुद्धा आम्ही त्या पेपरमध्ये मेन्शन करणार आहोत. आपली सगळीच निमाशिवम फोरमची सगळी टीम तुमच्यासाठी काम करते. निमाशिवम फोरमचे आपले प्रेसिडेंट सेक्रेटरी डॉक्टर राहुल राऊत, ट्रेझरर वसीम इनामदार, ऑर्गनायझर मंडळी, निमा महाराष्ट्रातील सगळे प्रेसिडेंट सेक्रेटरी ट्रेझरर, सेंट्रलचे प्रेसिडेंट सेक्रेटरी ट्रेझरर, निमाशिवम फोरमचे कोऑर्डिनेटर डॉक्टर पवन सोनवणे सगळे काम करतात तुमच्यासाठी. आणि नुसतं महाराष्ट्र टीम, निमाचीच टीम काम करत नाहीये, तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचं स्टुडंट काउन्सिल जे आहे एमएचएस नाशिक, यावेळेस निमाशिवम फोरमचा झेंडा आहे आणि प्रत्येक वर्षी असतो. त्या ठिकाणचे सुद्धा स्टुडंट काउन्सिलचे सिनेट मेंबर, प्रेसिडेंट सेक्रेटरी, त्याच्यानंतर व्हाईस प्रेसिडेंट आपल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय सहकार्य करण्याची तयारीत आहे आणि ते सहकार्य करत आहेत. परीक्षेच्या 4था पॉईंट असा होता, परीक्षेच्या 30 दिवस अगोदर वेळापत्रक येणं आवश्यक आहे. 1 महिना अगोदर त्यांनी दिलंय. आता लॉकडाऊनच्या काळामध्ये पुस्तक अवेलेबल नाही आहेत. आम्ही सांगितलं होतं विद्यापीठाला की ऑनलाईन PDF अवेलेबल करून द्या किंवा ऑनलाईन काहीतरी व्यवस्था करा. त्यांनी ऑनलाईन लेक्चर घेतले, ऑनलाईन काय काय केले, परंतु कितपत ते एक टॉपिक शिकवायला एवढा मोठा सिलेबस आहे, एवढी मोठी पुस्तकं आहेत आणि तुम्ही ऑनलाईन देऊन खऱ्या अर्थाने तेवढ्या टॉपिक पुरतं आपल्याला अभ्यासक्रम कंप्लीट होणार आहे का? तर नाही. विद्यार्थ्यांची जी पुस्तकाची जी उपलब्धता आहे ती प्राप्त करून द्या, आधी सुद्धा विद्यापीठाने मागणी केली. तर परीक्षेच्या काळात कोणाला कोरोनाची लागण झाला एखाद्याला कोरोना जर झाला, त्याची वैद्यकीय उपचार, त्याची चिकित्सा तुम्ही कुठे करणार आहात? जिथे हे बाकीचे संपूर्ण पेशंट आहेत त्या ठिकाणी तुम्ही आमच्या जे मेडिकल स्टुडंट आहे यांची व्यवस्था करणार आहात का? जर त्यावेळेस जर त्याची व्यवस्था प्रॉपर झाली नाही, त्यानंतर जे पालक त्या ठिकाणी, ते मेडिकल स्टुडंटचे पालक त्या सेंटरवर येणार, त्यांना जर प्रॉब्लेम झाला, अडचण निर्माण झाली, उद्या एखाद्या कोविड-19 डेथ झाली, तर इन्शुरन्स तुम्ही काय द्या, काही नुकसान काय देणार आहात, विमा काय देणार आहात का? तर या सगळ्या सुरक्षा विद्यापीठाने सुधारित लवकरात लवकर डिक्लेअर केल्या पाहिजे, ही निमाशिवम फोरमची मागणी आहे. त्यानंतर परीक्षा केंद्रावर जे कर्मचारी येणार आहेत, प्राध्यापक येणार आहेत, एखाद्याला ते हॉस्पिटलमध्ये एखादे डॉक्टर असतील, त्या हॉस्पिटलमध्ये ड्युटी चालू असेल, ते तिकडे पेशंट बघून जर आपल्या सेंटरला परीक्षा घ्यायला आले, त्यांना कोरोनाची लागण झालेली असेल, तर त्या माध्यमातून जर विद्यार्थ्यांना लागण झाली त्याला जबाबदार कोण? त्याच्यामुळे तुम्ही जे सेंटर आहे परीक्षा सेंटर, ते निर्जंतुकीकरण करणार आहात का? जर सोशल डिस्टन्स, विद्यार्थ्यांची सुरक्षा ही जर तुम्ही देणार नसाल तर विद्यापीठाने विनाकारण विद्यार्थ्यांना अडचणीत आणू नये, त्यांच्या पालकांना अडचण आणू नये. एक जरी विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाला आणि एकाला जर कोविड-19 जर झाले, त्याच्यामुळे काही घडू नये, पण जर घडलं मात्र निमाशिवम फोरम शांत बसणार नाही. अगोदरच प्रिकॉशन घ्या, हे या निमाशिवम फोरमच्या माध्यमातून सांगत आहे. आणि तुमचे जे काही प्रश्न असतील मित्रांनो, तुम्ही ते जरूर, मी तुम्हाला मेल दिलेला sf@nimamsb.org, आणि आता कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाचे प्रश्न बघणार आहेत, काय काय आहेत त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु तुम्हाला मी सांगू इच्छितो, तुम्ही काय काय पाठवायचं, मला मेल कशाचा करायचा, परीक्षा सेंटरवर तुम्हाला काय काय सुविधा पाहिजे ते पहिलं सांगा. त्यानंतर सोशल डिस्टन्स कसं पाळता येईल ते सांगा. त्याच्यानंतर तुमची आता जे परराज्यातील विद्यार्थी आहेत त्यांचा मोठा प्रश्न आहे. आता 15 ते 20% कोटा हा ऑल इंडिया कोटा आहे, तर महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी आहेत ते इतर राज्यामध्ये, त्यांच्या राज्यामध्ये गेलेत, त्यांनी इथे येऊन काय कसं यायचं, कशा प्रकारे यायचं, कशी परीक्षा द्यायची, हा सुद्धा कळीचा मुद्दा ठरलेला आहे. त्या संदर्भात आम्ही विद्यापीठाला कळवणार आहे. त्यांची यायची व्यवस्था तुम्ही कशी करणार आहात, त्यांना कशा प्रकारे तुम्ही सहकार्य करणार आहात, याच्यात तुम्ही गाईडलाईन डिक्लेअर करा. आणि मी सातत्याने आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. परीक्षेमध्ये सुट्टी मिळावी, विद्यार्थ्यांना सुरक्षा मिळावी, हा आजचा माझा स्टँड आहे. फक्त मित्रांनो लक्षात घ्या, आता परीक्षा कॅन्सल व्हावी म्हणून सर्वजण प्रयत्न करत होते. तुम्ही पेपरला पाहिला असेल, निमाशिवम फोरम महाराष्ट्र राज्य सुद्धा तुमच्या पाठीशी आहे. संपूर्ण राजकीय नेते सुद्धा तुम्हाला परिपत्रक देत होते, युवा नेते सुद्धा पत्र काढत होते. परंतु जसं आपला टाइम टेबल डिक्लेअर झाला, जसा डिक्लेअर झाला तसं आपल्याला आता 1 महिना बाकी आहे. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सर्वांना विनंती आहे माझी, मी सर्वतोपरी निमाशिवम फोरम महाराष्ट्र राज्यात तुम्हाला सुरक्षा, सुट्टी सर्व काही देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. पण तुम्ही मात्र आजपासून, आतापर्यंत अभ्यास केला असेल किंवा नसेल ते जाऊ द्या, आता तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये 12 ते 14 तास आजपासून ही आपली अग्निपरीक्षा समजा, आपण आपली सुरक्षा करायची. अग्निपरीक्षा समजा की आपल्याला अभ्यास करायचा आहे.
एखाद्याला पुस्तकं नसतील, पुस्तकं तुम्ही कशी अवेलेबल करा, माझी विनंती. मी आता तुम्हाला एक भाऊ म्हणून बोलतोय, मोठा भाऊ म्हणून बोलतोय. मला फक्त 2 गोष्टी तुम्ही ऐका. कुरिअरच्या माध्यमातून, कोणत्याही माध्यमातून पुस्तकं तुम्ही आणा. उद्या एखाद्या वेळेस परीक्षा कॅन्सल झाली नाही किंवा आता 99% परीक्षा डिक्लेअर केली म्हणजे होणार, परंतु 15 जुलैला टाईम आहे, 1 महिना बाकी आहे. याच्यामध्ये 1% काही सांगता येत नाही. तर कोविड-19 पेशंट जर महाराष्ट्रामध्ये जास्त वाढले तर काही सांगता येत नाही. परंतु तुमचा अभ्यास हा तुम्ही रेग्युलररित्या चालू ठेवा. 12 ते 14 तास अभ्यास करा. पुस्तकं कोणत्याही परिस्थितीमध्ये मागवा, मित्राकडून मागवा. तुमच्या हॉस्टेलला असतील तर कुरिअरच्या माध्यमातून, पोस्टाने, कशा प्रकारे मागून घ्या. परंतु आता माघारा नाही. आता समजा काहींचं असं म्हणणं असतं की उद्या भविष्यात डॉक्टर आहात, तुम्हाला उद्या पेशंटच बघायचे आहेत, मग त्यावेळेस तुम्ही असं म्हणणार का? तुम्ही आजच तुमची अशी तयारी पाहिजे. ही युद्धभूमी आहे असं काहींचं म्हणणं आहे. तुम्ही सैनिक आहात असं काहींचं म्हणणं आहे. त्यावेळेस आपण काय करायचं? आपलं फक्त एकच स्टँड आहे आता, की आपल्याला सुरक्षा भेटली पाहिजे आणि सुट्टीमध्ये भेटली पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. नाहीतर मग संपूर्ण विद्यार्थी बहिष्कार टाकतील. हे मी पत्रामध्ये लिहिणार आहे. त्यामुळे चिंता करू नका, आनंदी राहा, वाचन चालू ठेवा. ही आपली अग्निपरीक्षा, याला आपल्याला सामोरं जायचं आहे. आणि बुक्स कोणत्या परिस्थितीमध्ये अवेलेबल करा हे तुम्हाला विनंती करतो. आणि सुरक्षा आणि परीक्षेमधील सुट्ट्या ह्या आपल्या खूप महत्त्वाचं, 2 स्टँड आपल्यामध्ये आहेत. 2 स्टँड आपण घेणार आहोत. हे मी तुम्हाला परीक्षेबाबत बोललोय. नंबर 3, महत्त्वाच्या गोष्टी आपण काही केल्यात. तिसरी गोष्ट आहे जी आता हा विषय सोडून पुढची गोष्ट आहे. निमा स्टुडंट फोरम महाराष्ट्र राज्याने विद्यार्थ्यांना जे 4 अटेम्प्टमध्ये सुद्धा पास होऊ शकले नाही फर्स्ट इयरला, या नवीन रूलनुसार त्यांना मर्सी अटेम्प्ट मिळावा म्हणून पत्रक दिलं होतं 26/2/2020ला कुलगुरूंना. आणि त्यांनी 29 मेला परिपत्रक काढलं की मर्सी अटेम्प्ट मिळणार आहे. तुम्ही जे विद्यार्थी 4 अटेम्प्टमध्ये पास झाले नाही त्यासाठी 5वा अटेम्प्ट हा निमा स्टुडंट फोरमने मिळवलेला आहे. आणि आपली आपलं जिंकलेलो आहोत. सगळ्या विद्यार्थ्यांनी हा 5वा फॉर्म भरा आणि चांगला अभ्यास करा आणि पास व्हा. इंटर्नशिप कम्प्लिशन सर्टिफिकेट अजून 2 महिने झाले मिळत नव्हतं. आपण पत्र दिले निमा स्टुडंट फोरमला, जेणेकरून त्या इंटर्नशिप कम्प्लिशन सर्टिफिकेट न मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या कोविड-19 मधील मेडिकल ऑफिसरचे जॉब गेले. आपण एक ठणठणीत समजावून सांगितले विद्यापीठाला की ताबडतोब ICC विद्यार्थ्यांना द्या. त्यानंतर MSAM रजिस्ट्रेशन सुद्धा विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने आता प्राप्त होत नाहीये ICC नसल्यामुळे. ते सुद्धा लवकरात लवकर मिळावं त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. आयुष डॉक्टर जे आपले काम करतायत कोविड-19 साठी 50 लाखाचा विमा त्यांना मिळावा म्हणून आज निमा संघटना अग्रेसर आहे. त्यानंतर कोविड-19 मध्ये आयुर्वेदिक औषधांची तुम्ही ट्रीटमेंटसाठी उपयोग करावा हा सुद्धा प्रयत्न निमाच्या माध्यमातून चालू आहे आणि त्या सफलता आलेली आहे. आणि PG स्टुडंटसाठी सांगतो, तुमचे MD थेसिसचे अप्रुव्हल लवकरच येतील, त्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. आणि ज्यांची एक्झाम नोव्हेंबरमध्ये आहे PGच्या विद्यार्थ्यांची, त्यांनी थेसिस सबमिशन डेट ही लवकरच जाहीर होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोविड-19च्या काळामध्ये जे विद्यार्थी हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत, इंटर्नशिपला जे विद्यार्थी आहेत, त्या इंटर्नला मी अशी विनंती करतो की आपली सुरक्षा काळजी घेऊनच तुम्ही संपूर्ण पेशंट बघायचे आहे, त्यांची काळजी घ्यायची आहे. आणि सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची आहे. आज मी सर्वतोपरी तुम्हा सर्वांना संवाद साधला. नेहमीप्रमाणे वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांची परीक्षे संदर्भात संवाद साधला आहे. त्यामध्ये सुट्ट्यासाठी मी पत्र देणार आहे, त्यामुळे चिंता करायची नाही. आणि त्याच्यानंतर सुरक्षा त्यासाठी सुद्धा पत्र देणार आहे. मित्रांनो, अभ्यास करायचा आहे आणि आपण घाबरायचं नाही. आपल्याला आपली परंपरा आहे, आपण छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे आहोत आणि आपल्याला पहिल्यापासून स्ट्रगल करावं लागलेलं आहे. आणि आपण आयुष डॉक्टर व इतर फॅकल्टी असेल तर आपल्याला सामोरं जायचं आहे. मी आता या ठिकाणी काय काय प्रश्न विचारलेले आहेत ते मी बघतो, ते प्रत्येक प्रश्नाचे उत्तराचा प्रयत्न करतो. परंतु तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही sf@nimamsb.org वर सजेशन्स जे असतील तेवढे द्या. आणि मी तुम्हाला आश्वासित करतो की परीक्षेमध्ये सुट्ट्या आणि सुरक्षा तुम्हाला मिळण्यासाठी निमा स्टुडंट फोरम कटिबद्ध आहे. मी आता जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते आता मी बघतो. बघू दे प्रश्न. फोटो टाकले का? दिसत नाही.
50 लाखाचा विमा पाहिजे असं गौरव सोनवणे यांनी म्हटलेलं आहे स्टुडंटला. आता विद्यापीठाच्या गाईडलाईन्स काय येत आहेत त्यानुसार आपण सर्वतोपरी आपण ठरवणार आहोत, पण विद्यार्थ्यांना सुरक्षित देण्यासाठी प्रयत्नरत आहोत. त्याच्यानंतर काही म्हणतात आम्ही कंटेनमेंट झोनमध्ये आहोत, तर कशा प्रकारे, त्या संदर्भात सुद्धा आपण पत्रक देणार आहोत की विद्यार्थ्यांनी त्यांनी सुरक्षा कशा प्रकारे मेंटेन करायची आहे. एक्झाम घ्या, पण रामदास टोपे म्हणतात एक्झाम घ्या पण स्टुडंटला इन्फेक्शन झालं तर काय. तो मुद्दा आहेच, तो मुद्दा आपण घेत. प्रिया गिडवानिया यांनी असं म्हटलेलं आहे की एक्झाम शुड बी डन इन नोव्हेंबर ॲज इट इज डन. ऑल बॅचेस शुड बी कॅम्प इन प्रॉपर सिक्वेन्स अँड इफ धिस हॅपन देअर शुड नॉट कम इश्यू फॉर AIPGT. नोव्हेंबरमध्ये परीक्षा घ्यायची आहे म्हटल्यानंतर आता याला किती पेपर होतील हे पण बघणं आवश्यक आहे. भूषण नागरे यांनी प्रश्न विचारलेला आहे की परीक्षा सुरू असताना किंवा परीक्षेपूर्वी जर एखाद्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्यास, असं होऊ नये पण झालं तर, आणि त्याची पुढील पेपर देण्याची व्यवस्था नसेल तर काय करणार आहे याबद्दल विद्यापीठाने सांगावे. तर परीक्षा सुरू असताना कोरोनाची लागण झाल्यानंतर तो पण एक मुद्दा आपण देणार आहोत. एखाद्याला कोरोना झालाय आणि त्याची उद्या पेपर आहे, त्यांनी काय करायचं, त्याची परीक्षा कधी घेणार, आज चांगला प्रश्न आहे. सगळे प्रश्न तेच आहेत. ऋषिकेश आयर यांनी म्हटलं की महाराष्ट्रामध्ये संख्या वाढत चालली कोविड-19ची, त्या धर्तीवर परीक्षा रद्द करावी, सरकारने घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. आपण आपलंही तीच मागणी आहे की तुम्ही सुरक्षा द्या, सुरक्षा देत नसाल तर तुम्ही परीक्षा कॅन्सल करा. सुट्टीचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, सुट्टीबद्दल अनेक वेळाने विचारले, तेच प्रश्न परत आहेत. ठीक आहे, परीक्षा कॅन्सल करा, पेपरमध्ये सुट्टी द्या आणि आमची सुरक्षा, ह्या 3 गोष्टी आहेत. जर सुट्ट्या त्यांनी दिल्या पेपरमध्ये तर चांगली गोष्ट आहे, सुरक्षा दिली तर अतिशय त्यांना द्यावाच लागणार आहे, त्याचा काही विषयच नाही आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी देणार नसाल आम्हाला परीक्षा ही तुम्हाला आम्ही विद्यार्थी सर्व निमाशू मोर्चाच्या माध्यमातून आव्हान आहे विद्यार्थ्यांना की आपल्याला सुरक्षा मिळावी आणि पेपरला सुट्टी मिळावी, हे आपण मान्य करून घेऊ. जर होणार नसेल तर काही कारणास्तव जर विद्यार्थ्यांनी बहिष्कार जर टाकला तर विद्यापीठाला ते परवडणार नाही. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी सजग राहावं. प्रॅक्टिकल एक्झाम संदर्भामध्ये प्रात्यक्षिक परीक्षा ही कशा प्रकारे घ्यायची, काय करायची, विद्यार्थ्यांना विचारात घेऊनच तुम्ही ते सर्व निर्णय घ्यावेत. इथून पुढे जे काय तुम्ही विद्यापीठाने ताबडतोब गाईडलाईन्स द्याव्यात असं विद्यापीठाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो. सर्व विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला मी एवढीच विनंती करतो, अभ्यास करा, चिंता करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत, पेपरमध्ये सुट्टी मिळेल असं मी तुम्हाला या ठिकाणी ठामपणे सांगू इच्छितो की आम्ही त्यासाठी स्ट्रगल करणार. भले सायमल्टेनियसली 2 बॅच तुम्ही एक्झाम घ्या, परंतु विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पेपरमध्ये सुट्टी द्या, त्यांना सुरक्षा द्या, एवढीच मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो. तुम्ही अभ्यास करा, अभ्यासाकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. कोणीतरी नेता येईल, कोणीतरी मोठा व्यक्ती येईल, आपण परीक्षा कॅन्सल करू, डायव्हर्ट होऊ नका. तुमच्या परीक्षा तय झालेल्या आहेत. तुम्हाला माझी रिक्वेस्ट आहे, अभ्यास करा, शांत डोकं ठेवा
आणि अभ्यास कसा करायचा, काय करायचा, तुम्हाला जेवढा शक्य होईल तेवढा अभ्यास करा आणि परीक्षा देऊन टाका. भले काय होईल, तुमचा अभ्यास नाही किंवा काही अडचणी आहेत, एखाद्या वेळेस एखादा विषय राहील म्हणून काय घाबरायचं कारण आहे. आपल्या पालकांना माहिती आहे, तुम्हाला स्वतःला माहिती आहे, ह्या परिस्थितीलाही माहिती आहे की तुमचा हा दोष नाही आहे, हा परिस्थितीचा दोष आहे. परंतु प्रयत्न करणं आपलं काम आहे. प्रयत्न सोडायचा नाही. आपला जो समय आहे त्याला आपण सामोरं जायचं आहे. प्रतिकूल परिस्थिती आहे त्याला अनुकूल करून आपला अभ्यास करा, पेपरला सामोरे जा. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला अडचण येईल किंवा कुठे कुठे काय प्रॉब्लेम येईल केव्हाही तुम्ही संपर्क साधू शकता. निमा स्टूडंट फोरमचे सर्व पदाधिकारी आपल्या संपर्कात आहेत. आपल्या सर्वांना विश्वासात घेऊनच काम करणार आहोत. मी आजचं या ठिकाणी निमा स्टूडंट फोरमच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना मार्गदर्शन माझ्या परीने करायचा प्रयत्न केला. तुमच्या काही शंका असतील, काय असतील, तुम्ही मेल करा. निमा स्टूडंट फोरमचे सर्व निमा महाराष्ट्राचे पदाधिकारी, आमचे अध्यक्ष डॉक्टर जी.एस. कुलकर्णी सर, सेक्रेटरी डॉक्टर अनिल बाजारे सर, ट्रेझरर डॉक्टर भूषण वाणी सर, हे सर्वजण आम्हाला मार्गदर्शन करतायत. सेंट्रलचे जे प्रेसिडेंट आहे डॉक्टर विनायक टेमुनीकर सर, ट्रेझरर डॉक्टर आशुतोष कुलकर्णी सर, निमा स्टूडंट फोरमचे कोऑर्डिनेटर सेंट्रलचे आदरणीय डॉक्टर पवन कुमार सोनने सर, हे सुद्धा आम्हा सर्वांना मार्गदर्शन करतायत. त्यामुळे तुमच्या पाठीशी सर्वजण आहेत. तुम्ही चिंता करू नका. इंटरनल असेसमेंट आणि पुढच्या तुमच्या संपूर्ण प्रिपरेशनसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. निश्चिंत राहा. जय हिंद, जय भारत, जय आयुर्वेद.